आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस कर ये तमाशा. आपला पोर हिच्यामुळे नाही तर आपल्याच हट्टापायी असं मरणाच्या दारात उभा आहे. आपल्यामुळे तो स्वतःला जाळून घ्यायला लागलाय. आपणच त्याला समजून घेणं कुठेतरी कमी पडलो. आपल्याला नाही कळू शकलं त्याचं प्रेम. आता जर तू तोंडातनं एक शब्द जरी काढलास ना तर तुलाच इथं जाळून टाकीन. चायला शो मध्ये ट्विस्ट आला की आता यो मरणार नाही. मलाच काहीतरी करावं लागणार. याला असं सोडून चालायचं नाही. शरू, ए शरू, शरू. अक्षरा, अगं शरू. शरू कुठे मामा? शरू सुंदर घेऊन गेला तिला. काय काय झालंय मामा? हे मामा, हे बघ, समज सांगायला येईल नाही माझ्याकडं, पण मी तुला एवढंच सांगतो की अश्विनचं हिच्यावर प्रेम आहे आणि ह्यांचं लगीन झालं नाही ना तर तो जीव देन म्हणतो. हे शर्वरी ऐक ना, तू वेळेत तिथं पोचली नाहीस ना तर लई मोठा अनर्थ होईल ग. चल की. मामा अरे तू का जाऊ दिलंस तिला तिथे? अगं आशाही तिनं जायला नग का? अरे एक फोन करायचा असतं मला. मला जर कळलं असं मी नसतं जाऊ दिलं तिला. तिथे आता जे काही घडतंय ना त्याचं सगळं खापर आपल्या शरूवर फोडतील. अरे अगं अक्षरा, मी आलेच. अक्षरा, अय अंबाबाई, काय बी आखरीत घडू देऊ नकस. सावर समज. दिलं लावून तुमचं लगीन. झालं, संपलं यांचा ड्रामा. जे करायचं तेच करणार आणि जे नको होतं तेच घडणार. फुकटचा आपला तमाशा मात्र धावणार लोकांना. ए भावा, अरे झालं की याच फिक्स. हे अश्विन, चल रंकाळ्यावर घोडा आणतो तुला बसवू तू घोड्यावर. काय करायलाय तुम्ही हे? तुला बोललो ना एक शब्द काढायचा नाही तोंडात ना. तू चल. बोल किती पैसे पाहिजेत? घे आणि तोंड काळा कर. घे. बोल किती पैसे पाहिजेत तुला? शरू,
घरी चल. अक्षरा, तरी म्हणलं तू कशी आली नाही अजून? झालं तुझ्या मनासारखा? योच खेळ दावायचा होता नव तुला? काय ग, बहिणीचा चांगला सौदा केलास की. आता की नाही एक काम कर, समजा घर रिकाम कर आणि दोघी बहिणी बहिणी मिळून घाला काय गोंधळ घालायचाय तो. तुला कधी सरळ बोलता येत नाही का? हा शरू थांब. अक्षरा प्लीज, तू मनावर घेऊ नकोस. अक्षरा अगं मी आहे ना सांभाळायला शरूला. हे बघ अशी वादळ ना खूप येते, त्रासही होईल, पण मी फुलासारखं जपेन येईल. आणि आता डॅडीने परमिशन पण दिली, सो सगळं काही ठीकच होणार आहे. सगळं छान होईल बघ. होय अक्षरा, अश्विन म्हणतोय ना ते समज खरं आहे बघ. आता आहे ना समज छान होणार आहे. हे बघ मला माहिती आहे तुला त्रास झालाय, अगं समजासनी पण त्रास झालाय बघ, पण ते समजा विसरूया ना. आता आपली शर्वरी आहे ना अश्विन सोबत एकदम सुखी राहील बघ. मला न विचारता माझ्या बहिणीला इथे का आणलं? अगं अक्षरा, अश्विनी तर बस. जे काही कारण असेल मला एकदा सांगायला हवं होतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेत का आमची लक्तरं काढायची? आम्ही बेवारस होतो, आमच्या पाठीमागे कुणी नाही. अगं अक्षरा असं काय बी नाहीये, ऐकून घे की माझं. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही आता. आधीच नको तेही ऐकून घेतलंय मी, आता बास. शरू चल. अगं अक्षरा ऐक की. अक्षरा प्लीज माझा तरी विचार कर ना. अश्विन, झालाय तेवढा तमाशा पुरे झाला, आता बास. शरू तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ए अक्षरा, अक्षरा अक्षरा हे बघ, आपल्या शर्वरीसाठी ना अश्विनच योग्य आहे बघ. माझ्या बहिणीसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे मला कळतं. शरू चल. अगं अक्षरा ऐक ना. अरे आग! अरे पाणी आणा कुणीतरी, दावा पाणी आणा उधर.
शरू, कितीदा जीवाची परीक्षा देणार आहेस अशी? चल. अक्षरा, अगं ऐक की, नको ना शर्वरीला अश्विनपासून तोडूस. छोटे मालक, मी यांचं लग्न होऊ देणार नाहीये. आणि शरू माझ्या शब्दाबाहेर नाही. चल शरू. शरू, त्या घरात परत पाऊल टाकायचं नाही, मी तुला आता सांगून ठेवते. आणि तुला आता हे शेवटचं सांगते मी. बस, जे झालं ते खूप झालं आता. त्या लोकांनी आपल्यावर सतत घाव घालायचे आणि आपण ते निमूटपणे सहन करायचे. कशासाठी? शरू, आपल्याला आपला स्वाभिमान आहे की नाही? आता या क्षणापासून हे सगळं संपलं. काय झालं? तुला पटलं नाहीये का मी काय सांगते ते? हा? अगं काय झालं? सांग ना, तुला पटत नाहीये का? कसं समजू मी हिला मामा? तूच सांग. शरू, शरू, मला मान्य आहे तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं पण तुला हा जो काही त्रास होतोय ना, तो मला नाही सहन होते. माझा निर्णय झालाय. मी तुझं लग्न त्या घरात करून देणार नाही. शरू बेटा. शरू, ऐक ना शरू. अक्षरा शांत हो, जरा धीराने घे. हा मामा, मी तुला हे असंच वाटतंय का रे? मी खूप कठोर होते, मी खूप चुकते. सांग ना. मग लहानपणी ना शरू शाळेत ना अशीच रडत घरी आली होती. तेव्हा बाबा ड्युटीवर गेला होता. तिला तसं रडताना बघता क्षणी मला कळलं होतं की ती का रडतेय. त्याच क्षणी तिचा हात धरला, तिला शाळेत घेऊन गेले आणि त्या मुलीपुढे जाऊन उभं केलं. शरूला बोलता येत नाही म्हणून तिची टर उडवली होती. त्या मुलीला शरू समोर उभं केलं आणि तिची माफी मागायला लावली. आणि त्याच दिवशी ठरवलं, आयुष्यभर तिची ढाल बनून वादळ झेलेन. तिच्या चेहऱ्यावर दुबळेपणा येऊ देणार नाही. तिच्या आयुष्यात तिला भीती वाटणारी प्रत्येक गोष्ट मला काढून टाकायची. मला तिला होणारा त्रास नाही सहन होते मामा. तिच्यावर कुठलंच संकट येऊ नये हीच माझी इच्छा आहे. मला नाही सहन होत तिचा हा त्रास. शांत हो पुरी, समजा ठीक होईल. शांत हो. सॉरी. हे बाबा, गळपटलाच होय लगेच. हा, हे बघ, काय बी वावगं होणार नाही. अरे जरा येळ जाऊ दे. मी ओळखतो ना अक्षराला. ती चिडली होती ना म्हणून ती समज बोलली बघ. तिचं डोसकं शांत झालं ना
की ती नक्की विचार कर. अहो असेल तर मी स्वतः उद्या बोलतो तिच्या संग. हा, ती नक्की तुमच्या प्रेमाचा विचार करल. हे बघ, आता स्वतःची काळजी घे आणि डोसक्यात राग धरून असलं परत काय करू नकोस. हा, काळजी घे. हे बघा मी शेवटचं बस झालं झालं समाधान. स्वतःच्या पुराची वाट लावली तर आनंद झाला असेल ना तुला. अश्विन शांत राहा तू. मी सांगतो तिला समजावून, पण तू काय बोलू नकस. हे बघा मला कुणी बी समजवायची गरज नाही. एक ध्यानात ठेवा, काही बी झालं ना तरी त्या बसक्या नरड्याच्या पोरीला मी घरात घुसू द्यायची नाही. तू त्वान बंद कर का तुझा आणि चल निघ. हे बघा मी परत सांगते, जा म्हणलं नव. काही वाटेल ते करा. काय मग आता काय प्लॅन. जस्ट वेट अँड वॉच. आता प्लॅन एकच. कोणता. सुंदर. बारक्या, त्या दिवशी जसं दिसत होतं तसं आज पण दिसतंय का रे? काय रे? मी आणि अक्षरा. होय दिसतंय बघ, समजा क्लिअर दिसतंय. निळासार आबाळात तू वन वहिनी, तुमचं प्रेम, आणि त्यात किती बी डग दाटून आलं ना तरी बी तुम्ही दोघं त्यातनं मार्ग काढून तुमच्या निळ्यासार प्रेमाची चादर परत अंगावर ओढून घेणार. मग तू बघ, मग हे चंद्र तार यांच्या साक्षीनं तुमचं लगीन लागल बघ. आणि मग तुम्ही दोघं का नाही अशी एकमेकांना 7 जन्माची वचनं देताय. सगळं भारी होईल बघ. बारक्या, तुला एवढं समज क्लिअर दिसत आहे तर माझ्या अडचणी का, आणि त्या बी माझ्याच वाट्याला. अरे मी कोणाचं काय वाईट केलं आहे की माझ्या आयुष्यात जरा बी सुख नाही आहे. तसं नाही रे भावा. बघितलंच बारक्या, अक्षर फोन बी उचलत नाही.